नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मानसीज कुकिंग स्टोरीजकडनं आपल्या सगळ्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. तर आज आपण एकदम साधी सोपी अशी आमटी बघणार आहोत. त्यासाठी आधी आपण एक वाटण करून घेणार आहोत. इथे मी उभा चिरलेला कांदा परतून घेतला, त्यामध्ये काळी मिरी, लवंग आणि दालचिनी हे 3 मसाल्याचे पदार्थ घातले. थोडासा लसूण घातला आहे आणि अगदी थोडंसं आलं घालणार आहे. तर हे सर्व घालून छान परतून घ्यायचं. आता धणे, अख्खे धणे घालायचे किंवा धणे नसलेच तर मग धणे पावडरही चालते. कांदा आधी व्यवस्थित रंग म्हणजे बदलेपर्यंत तेल घालायचं नाही. एकदा त्याचा रंग बदलला की मगच तेल घालायचं. आता मी इथे धणे पावडर घालून घेतलेली आहे आणि सगळं पुन्हा एकदा परतून घेणार आहे. हे सगळं मिक्स झाल्यावर यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व, हा जो आपला मसाला आहे हा थंड करून बारीक असा वाटून घ्यायचा आहे. हे वाटण आपण अगदी 8-10 दिवसाचं पण करून ठेवू शकतो फ्रीझरमध्ये. तर इथे मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये कांदा परतवला आहे. हा कांदा परतून झाला, परतत असतानाच मीठ घालायचं म्हणजे आपला कांदा लवकर परतला जातो. तर परतून झाल्यानंतर यात मी टोमॅटो घालून घेणार आहे आणि तेही छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. आता यामध्येच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. मी कढीपत्ता आधी फोडणीला नाही घालत, मग तो रंग बदलतो. आणि यामध्ये हळद, हिंग, लाल मिरची पावडर तसेच धणा पावडर हे सर्व मसाले मिक्स करून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त याला तेल सुटलं की मग याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं कांदा खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजाने एक साधारण 2-3 चमचे घालायचं आहे आणि वरून गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे आपली प्रोसेस छान चालू होते. आणि इथे माझ्याकडे बारीक मसूर आहेत. मी पालीला गेले होते तर येताना कडधान्य घेऊन आले, कारण आमच्या इथे कडधान्य म्हणजे पालीला खूपच छान कडधान्य मिळतात, अगदी बारीक असतात ते. तर मसूर मी धुवून स्वच्छ यामध्ये घातले, कच्चेच घातलेले आहेत आणि थोडासा गूळ घालून घेतला आणि कुकर लावून घेतलं. 1-4 शिट्या केल्या आणि इथे पहा आपली आमटी तयार झालेली आहे. आता यात मी आपल्याला लागेल तसं पाणी घालून घेते आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची की आपली आमटी तयार. कशी वाटली झटपट आमटी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत एन्जॉय.